नमस्कार. दरवर्षी आपण 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा करतो. भारत माता की जयच्या घोषणा देतो. छाती फुगवून म्हणतो, माझा देश महान आहे. सोशल मीडियावर देशप्रेमी स्टेटस ठेवून आपण आपली देशभक्ती सिद्ध करतो आणि नंतर मग पुन्हा आपल्या रोजच्या जगण्याच्या संघर्षात आपण व्यस्त होतो. परंतु आपण कधी विचार केलाय का की आपण खरंच स्वतंत्र झालो आहोत का? आज जरी आपण मोकळ्या हवेत श्वास घेत असलो, परंतु तरी देखील आजही आपण लाचखोरांच्या, भ्रष्टाचाराच्या, लाल फितीच्या कारभाराच्या बेड्यांमध्ये घट्ट अडकलेलो आहोत. जेव्हा जेव्हा पावसाळ्यात रस्ता खड्ड्यात जातो, जेव्हा जेव्हा सरकारी कार्यालयांमध्ये साध्या कागदासाठी खिशातून पैसे मोजावे लागतात, जेव्हा जेव्हा गरिबाचा हक्क श्रीमंत खाऊन टाकतो, तेव्हा आपला राग अनावर होतो आणि मग आपण बोट दाखवतो. सरकारच नालायक आहे, सगळे राजकारणी चोर आहेत. परंतु थोडं थांबा. आजचा व्हिडिओ हा कुठलीही राजकीय जोडाजोड करण्यासाठी नाही, तर आरसा दाखवण्यासाठी आहे. राजकारणी तर 5 वर्षांसाठी येतात आणि जातात, परंतु आपला देश चालवतो कोण? तर आपला देश चालवते आपली नोकरशाही. आणि म्हणूनच आजचा मुख्य सवाल हा आहे की उद्या सकाळी जर देशातील प्रत्येक IAS अधिकारी, प्रत्येक पोलीस, प्रत्येक बाबू, प्रत्येक कर्मचारी हे जर एखाद्या माणसासारखे म्हणजे तुकाराम मुंढेंसारखे झाले तर आपला देश कुठे असेल? आपल्याकडे एक जुनी सवय आहे. जर एखादी काही वाईट गोष्ट घडली तर आपण लगेच वरिष्ठांना किंवा सरकारला दोष देतो. रस्त्याला जर खड्डे पडले तर आपण मंत्र्यांना शिव्या देतो. नळाला जर पाणी आलं नाही तर आपण नगरसेवकाला धारेवर धरतो. परंतु हे जरी खरं असलं की धोरणे आखणाऱ्या राजकारण्यांच्या हातात अंतिम सत्ता आहे, परंतु मंत्रालयाच्या खुर्च्या परंतु ते जे राजकारणी असतात ते दर 5 वर्षांनी बदलत असतात आणि मंत्रालयातल्या ज्या खुर्च्यांवर जे अधिकारी बसलेले असतात ते मात्र तेच असतात. फाईल पुढे सरकवायची की नाही, बेकायदेशीर बांधकामावर हतोडा टाकायचा की नाही, गरिबाच्या कामाची कागदे ती पुढे पास करायची की दलालाच्या खिशात पैसे भरायचे, हे सगळे निर्णय राजकारणी घेत नाही, तर हे निर्णय घेतात अधिकारी. पण दुर्दैवाने आपल्या व्यवस्थेत अशी झाली आहे की त्यातली बरीचशी जी नोकरशाही आहे ती राजकीय दबावाखाली किंवा स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी काम करत आहे. आणि अशा वेळेस जेव्हा एखादा अधिकारी या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन काम करतो तेव्हा तो जनतेला हिरो वाटतो. आणि असाच खरा हिरो म्हणजे आपले तुकाराम मुंढे साहेब होय. तुकाराम मुंढे साहेबांचं नाव ऐकलं की अनेक भ्रष्टाचारांच्या आणि नियम डावलणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांच्या कामाची शैलीच एखाद्या वादळासारखी आहे, परंतु त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. जेव्हा जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याने प्रामाणिक काम करण्याचा विडा उचलला तेव्हा तेव्हा राजकारण्यांनी आणि भ्रष्ट यंत्रणेने त्यांना रोखण्याचे हजारो प्रयत्न केलेले आहेत. आणि तुकाराम मुंढे बाबतही असेच झाले आहे. त्यांच्यावरही राजकीय दबाव टाकण्यात आला. एका पाठोपाठ एक अशा रेकॉर्ड ब्रेक बदल्या करण्यात आल्या. त्यांना मानसिक त्रास देऊन त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं. त्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्याचे अनेक षड्यंत्र रचले गेले. आणि जेव्हा जेव्हा असा त्रास सहन करावा लागल्यानंतर एखादा सामान्य माणूस किंवा अधिकारी कोलमडून पडतो आणि तडजोड पत्करतो. परंतु तुकाराम मुंढे साहेब हे डगमगले नाही, हे झुकले नाहीत, तर त्यांनी राजकीय दबावाची जोडवे आपल्या पायाखाली तुडवत फक्त आणि फक्त जनहित हेच ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलं. आणि जनतेची सेवा करणं, जनतेची कामं करणं हेच त्यांचं सर्वस्व आहे. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देणं हेच त्यांचं मुख्य काम राहिलेले आहे. त्याचप्रमाणे भ्रष्ट माफिया असो किंवा नियम डावलणारा कितीही मोठा व्यक्ती असो, तुकाराम मुंढेंनी कधीच कोणासमोरही आपली मान झुकवली नाही. सरकारी कार्यालयांमध्ये महिनोन्महिने फाईल धुडकात पडतात, परंतु मुंढेंच्या काळात कामाला गती आली. न्याय
अन्याय होऊ द्यायचा नाही आणि न्याय देण्यास उशीर करायचा नाही, हाच त्यांचा खाक्या आहे. आता विचार करा, जर तुकाराम मुंढेंमुळे संपूर्ण यंत्रणेला घाम फुटत असेल आणि जर एवढा त्रास सहन करूनही एखादा माणूस अचल राहू शकत असेल, तर देशातील प्रत्येक अधिकाऱ्याने जर अशीच भूमिका घेतली तर काय होईल? जर आपल्या देशातील प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने, प्रत्येक कर्मचाऱ्याने तुकाराम मुंढेंसारखा बाणा बाळगून काम केले तर आपला भारत कसा असेल? याची एक सुंदर, आनंदी असं आपण स्वप्न रंगवूया. तर काय होईल? सरकारी योजनांचा जो पैसा आहे तो शेवटच्या माणसापर्यंत जाईल आणि मध्ये जे पैसे खाणारे लाचखोर आणि दलाल आहेत ते नाहीसे होतील आणि रस्ते, पूल, धरणे यांच्या कामामध्ये भ्रष्टाचार होणार नाही. त्यामुळे 5 वर्ष टिकणारे जे रस्ते आहेत ते 25 वर्ष टिकतील आणि त्यामुळे जनतेचा घामाचा पैसा म्हणजे टॅक्स हा वाया जाणार नाही. तसेच पोलीस स्टेशनमध्ये जायची लोकांना भीती वाटणार नाही किंवा तहसील कार्यालयांमध्ये फेऱ्या मारायला लोकांना भीती वाटणार नाही. न्याय हा सगळ्यांसाठी सोपा आणि जलद होईल. तसेच सरकारी रुग्णालय आणि सरकारी शाळा इतक्या उत्तम होतील की गरिबाच्या मुलालाही प्रायव्हेट कॉलेजपेक्षा दर्जेदार शिक्षण आणि मोफत उपचार मिळतील. खऱ्या गुणवत्तेला किंमत मिळेल आणि वशिलेबाजी संपेल आणि असा स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत हा प्रत्यक्षपणे उभा राहील. आपण नेहमी म्हणतो की देश कधी सुधारणार, व्यवस्था कधी बदलणार, पण सत्य हे आहे की व्यवस्था ही बाहेरून बदलत नाही तर ती आतून बदलावी लागते. आज स्वातंत्र्य दिनी आपण संकल्प करतो, परंतु तो संकल्प फक्त कागदावरच राहतो. आपण जर नेहमी सरकारला आणि नेत्यांनाच दोष देत राहिलो आणि स्वतःच्या भूमिकेचा जर आपण आढावा घेतला नाही तर परिस्थिती कधीच बदलणार नाही. जर कुणीतरी एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला त्रास देऊन त्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तरीही तो अधिकारी लढत असेल, तेव्हा तो लढा फक्त त्या एकट्याचा नसून आपल्या सगळ्यांच्या हक्काचा लढा आहे. आपल्याला फक्त स्वातंत्र्य नकोय, तर आपल्याला प्रशासनात मुंढेगिरी हवी आहे. जर देशातील प्रत्येक अधिकाऱ्याने आपली नोकरी ही सत्तेची पोळी भाजण्याचे साधन न मानता देशसेवेचे पवित्र कार्य मानले आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द ठेवली, तर आपल्या देशाला जगात महासत्ता बनण्यापासून कोणतीही ताकद रोखू शकणार नाही. बदल सरकारचा नाही, बदल अपेक्षांचा नाही, तर बदल आपल्या भूमिकेचा आहे. जेव्हा व्यवस्थेतील प्रत्येक घटक हा प्रामाणिक होतो, तेव्हा देशाचा नागरिक हा खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.